गजमुख अवतार दाखवलेला आहे। 1 फुटाचे मस्त असे सजवलेले गणपती बाप्पा, यू शेप गादी असणार आहे ही बघा। मुकुट काय सजवलाय, शेलामध्ये पण काहीतरी युनिकनेस असणार आहे। क्रॉस कैची टाइप मध्ये बाप्पा असणार आहे। दगडूशेठ गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। सोंडेवर पण रेखाटन तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि मुकुटी बाप्पा असणार आहे आणि मोत्यांनी आणि हिऱ्यांनी सजवलेला आहे आणि हा क्रॉस कैची बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आणि युनिकनेस असणार आहे। टोपीमध्ये तुम्हाला भेटणार आहे। बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे। बाप्पा विठ्ठल रूप अवतारामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार 2 ते 2.25 फुटी असणार। तुम्हाला शाडूचे पण गणपती पाहायला भेटणार आहे। हे बघा 1 फुटामध्ये असणार आहे। तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा वीर चॅनलवर आणि आज आपण आलेलो आहोत श्रद्धा आर्ट जो जोहे येथे उपस्थित असणार आहे। चला थेट जाऊया कला केंद्रामध्ये आणि करूया व्हिडिओला सुरुवात। बोला गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी पाहू शकता ही जोहे गावची एंट्रन्स असणार आहे। जोहे पोलीस स्टेशन असणार आहे आणि तुम्हाला प्रथमेश कला केंद्र पाहायला भेटणार आहे। त्याच्याच साईडला तुम्हाला थोडा पुढे आल्यानंतर हा श्रद्धा आर्ट पाहायला भेटणार आहे। पाहू शकता तन्मय कला केंद्र जोहे, इथं नंबर वगैरे आहे। नंबर पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो। चला आतमध्ये जाऊया आणि पाहूया कोणकोणते गणपती आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मंडळी पहिले स्टार्ट करतो आपण 1 फुटा गणपतीपासून। 1 फुटाचे मस्त असे सजवलेले गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। फेटा पाहू शकता रेडिश असणार आहे आणि मस्त असे ब्रॉच वगैरे म्हटले। बाप्पा नाम पाहू शकता आणि बाप्पा गोंडस अशी बालमूर्त असणार आहे। ही अर्धा ते 1 फूट असणार आहे। हे बघा मस्त अशी चौरंगावर बसलेली बाप्पा असणार आहे। मंडळी नेक्स्ट वन असणार आहे 1 फुटामध्ये तुम्हाला कृष्णरूप अवतारामध्ये पाहायला भेटणार आहे। बासुरी असणार आहे आणि मस्त असं फेटा मारलेला आहे आणि पूर्ण बाप्पा हा बघा बालमूर्तच पाहायला भेटणार आहे। तुम्हाला दगडावर बसलेला बाप्पा पाहायला भेटतोय। नेक्स्ट वन सेम असणार आहे। वन साईड लोड जसा असतो, लोड नाही इथं दिसत पण मस्त असं बसलेले आहेत। हातामध्ये फ्लावर्स वगैरे असणार आहेत आणि कृष्णरूप अवतार असणार आहे। बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही असं पाहायला भेटणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटतोय। नेक्स्ट वन असणार आहे 1.5 ते 2 फुटी बाप्पा असणार आहे। तुम्हाला पितांबर पाहू शकता हा बघा असा ब्लूइश कलर, डार्क ब्लूइश असणार आहे आणि डिझाईन असणार आहे त्याच्यावर। किनार येलो कलर असणार आहे, गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे। मस्त असं डायमंडनी सजवलं आहे। बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता दोन्ही कानामध्ये तुम्हाला झूल पाहायला भेटणार आहे आणि हा बघा मुकुट काय सजवलं आहे, मोरपंख मारला आहे अर्धवर्तुळाकार आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे। गोल चौरंगावर बसलेला बाप्पा असणार आहे। नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे हा बघा पितांबर तुम्हाला पूर्ण व्हाईट असणार आहे आणि ग्रीनिश कलरची डिझाईन असणार आहे। किनार तुम्हाला स्काय ब्लू असणार आहे। शेला तुम्हाला सेम मॅचिंग असणार आहे पाहायला भेटणार आहे। हिरे मस्त आहेत आणि इकडं तुम्ही पाहू शकता कलाकृती। बाप्पा नाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा स्किन काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे। गजमुख अवतार दाखवलेला आहे आणि मस्त असं मुकुट पण सजवलेलं तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हा फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटी बाप्पा असणार आहे। हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे। मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे। बाप्पा नाम तुम्हाला हा बघा असं पाहायला भेटणार आहे। मुकुट मस्त असं सजवलं आहे आणि सोंडेवर पण हिरे वगैरे लावले। पूर्ण डायमंडने सजवलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पितांबर तुम्हाला रेडिश कलर असणार आहे, गोल्डन कलर डिझाईन पाहायला भेटणार आहे। शेलामध्ये पण काहीतरी युनिकनेस असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे। बसलेल्या अवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे हा बघा। तर नेक्स्ट वन पाहायला भेटणार आहे विठ्ठल अवतारामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे। मस्त असा ड्रेसिंग बाप्पाला गेलेले आहे। मोत्यांची माल असणार आहे तुम्हाला गळ्यामध्ये आणि ब्रॉच पण मारलेलं आहे। बाप्पा नाम पाहू शकता, बाप्पा नाम असं पाहायला भेटणार आहे। मुकुट मस्त असं सजवलं आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा 1.5 ते 2 फुटी बाप्पा 1.5 फुटी बाप्पा असणार आहे आणि मयूरासन असणार आहे। बसलेल्या अवस्थेमध्ये पाहायला भेटणार आहे विठ्ठल रूप अवतारामध्ये। नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे हा पण तुम्हाला बसलेल्या चौरंगावर बसलेल्या अवस्थेत क्रॉस कैची टाईपमध्ये बाप्पा असणार आहे। पितांबर तुम्हाला गोल्डन टाईप पाहायला भेटणार आहे आणि शेला पण गोल्डन असणार आहे, व्हाईटिश असणार आहे। मस्त असं दागिन्यांनी सजवलं आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता तुम्हाला बाप्पा नाम असा पाहायला भेटणार आहे। मुकुट पण मस्त सजवलं आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 1.5 फुटी बाप्पा असणार आहे। हा असा पाहायला भेटणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही। नेक्स्ट वन असणार आहे दगडूशेठ गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे। मुकुट पाहू शकता बाप्पाचं मुकुट पूर्ण हिऱ्यांनी सजवलं आहे आणि इकडं तुम्हाला सोंडेवर पण कलाकृती पाहायला भेटणार आहे। मस्त हिऱ्यांनी पानांनी म्हणजे पानाचे ब्रॉच बनवले त्यांनी सजवले पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे। हा 1.5 फुटी बाप्पा असणार आहे हा बघा। नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे ड्युअल टोनमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे। शेलेमध्ये पाहू शकता काहीतरी युनिकनेस शेला पाहायला भेटतो इथं आणि ब्रॉच वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता, बाप्पा नाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे। मुकुट पण मस्त सजवलं आहे आणि हा फुल बाप्पा तुम्हाला 1.5 फुटापर्यंत असणार आहे। हा असा बाप्पा पाहायला भेटणार आहे। मॉडेल नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे यू शेप गादी असणार आहे। ही बघा काहीतरी युनिकनेस पाहायला भेटणार आहे। पितांबर तुम्हाला व्हाईटिश असणार आहे, गोल्डन कलरची डिझाईन असणार आहे। शेला पण सेम मॅचिंग असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता
बाप्पानाम आणि फेटा पण पाहू शकता, काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. यू शेप गादीवर बसलेला बाप्पा असणार आहे. हा 1.5 ते 2 फुटापर्यंत बाप्पा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. तर मंडळी नेक्स्ट वन तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. पूर्ण शुभ्र असा पितांबर आणि शेला पाहायला भेटणार आहे. हे बघा ब्रॉच वगैरे मस्त असं व्हाईटिश असणार आहे. आणि बाप्पाचा फेटा आणि नाम पाहू शकता. प्रत्येक बाप्पामध्ये फेटा तुम्हाला युनिकनेस पाहायला भेटणार आहे. काय ना काय फेट्यामध्ये युनिकनेस असणार आहे. आणि फुल बाप्पा हा तुम्हाला 1 फुटी बाप्पा, 1 ते 1.25 फुटी बाप्पा असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. पितांबर तुम्हाला व्हाईटिश पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यावर डिझाईन पाहायला भेटणार आहे. कमरपट्टा आणि पितांबराची किनार असणार आहे ती सेम मॅचिंग असणार आहे. शेला तुम्हाला व्हाईटिश पाहायला भेटणार आहे. गोल्डन डिझाईन असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, काहीतरी युनिक असणार आहे बाप्पानाम. आणि फेट्याच्या बदली तुम्हाला इकडं मुकुट पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा हा 1 ते 1.25 फुटी बाप्पा असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. पितांबर तुम्हाला ऑरेंज कलरचा पाहायला भेटणार आहे. किनार तुम्हाला व्हाईट कलरची असणार आहे. वन साईड लोड असणार आहे. आणि इकडं तुम्हाला बालमूर्त पाहायला भेटणार आहे. आणि फेटा पाहू शकता, काहीतरी वेगळाच फेटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 1 ते 1.25 फुटी असणार आहे. हा बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. पितांबर तुम्हाला हा बघा रेडिश टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि पिंक कलरचा तुम्हाला कमरपट्टा आणि किनार पाहायला भेटणार आहे. पितांबरची दोन्ही साईडला लोड असणार आहे बाप्पाला. आणि मोत्यांची माल असणार आहे. शेला व्हाईटिश असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. मुकुट पण मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. गोल चौरंगावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. तुम्हाला पितांबर ड्युअल टोन टाईपमध्ये, चमके टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि किनार तुम्हाला व्हाईट असणार आहे. शेला सेम मॅचिंग असणार आहे. आणि बालमूर्त टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. हिऱ्यांनी मस्त सजवलं आहे बाप्पाला. बाप्पानाम पाहू शकता, फेटा आणि केस लावलेले आहेत बाप्पाला. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा असणार आहे. आणि पितांबर तुम्हाला व्हाईटिश असणार आहे. गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे. मस्त असं हिऱ्यांनी सजवलं. शेल्यामध्ये युनिकनेस पाहायला भेटणार आहे. व्हाईट असणार आहे. आणि त्याच्यावर डिझाईन तुम्हाला प्रॉपर पाहायला भेटणार आहे. हे बघा थोडं रेखाटन केलेलं आहे याच्यावर. सोंडेवर पण रेखाटन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे. मुकुट पण पाहू शकता. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. 1 ते 1.25 फुटी बाप्पा असणार आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा पितांबर तुम्हाला ऑरेंज कलरचा पाहायला भेटणार आहे. किनार असणार आहे मॅजेंटा टाईपमध्ये. आणि सेम शेला मारलेला आहे. मोत्यांची माल असणार आहे. आणि ब्रॉच वगैरे मारलेले आहेत पाहू शकता. युनिक तुम्हाला बाप्पानाम पाहायला भेटणार आहे. हा असा असणार आहे. मुकुट मस्त सजवला आहे. काहीतरी युनिकनेस पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा मयूरासन असणार आहे. मयूरासनवर बाप्पा बसलेला पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे. बाप्पा त्रिशूल हातात पकडलेला हा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हातामध्ये काहीतरी युनिकनेस दाखवलं आहे. पितांबर तुम्हाला ऑरेंज कलर असणार आहे. आणि शेला तुम्हाला स्काय ब्ल्यू असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, फेटा डबल कलरमध्ये पाहिलेला आहे पाहू शकता तुम्ही. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा ड्युअल टोन तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे. आणि शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. आणि शेल्याला किनार व्हाईटिश पाहायला भेटणार आहे. हिऱ्यांनी मस्त सजवलं आहे. बाप्पा नाम पण तुम्हाला काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. आणि फेटा पण मस्त सजवलेला पाहायला भेटणार आहे. पूर्ण बाप्पा हा तुम्हाला 2 फुटी बाप्पा असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे. बैठी अवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे. हे बघा पितांबर आणि शेला दोन्ही मॅचिंग असणार आहे. कलर पण तुम्हाला पाहायला भेटत आहे. काहीतरी युनिक कलर पाहायला भेटणार आहे. आणि मोत्यांनी आणि हिऱ्यांनी सजवलेला आहे बाप्पा. बाप्पानाम पाहू शकता. आणि फेटा पण मस्त असा डबल कलरने सजवलेला पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटी बाप्पा असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. पाहू शकता तुम्ही. पितांबर तुम्हाला मोत्याच्या कलरमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि मस्त असं सेम टू सेम मॅचिंग शेला मारलेला आहे. शेला पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हिरे पण सेम असणार आहे. पण हिऱ्यांचा ब्रॉश तुम्ही पाहू शकता सोंडीवर. काहीतरी युनिक ब्रॉश तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बालमूर्त टाईप असणार आहे. एकदम सिम्पल बाप्पा आहे, पण त्याला मस्त असं सजवलं आहे, आकार उकार दिले पाहू शकता तुम्ही. हा असा पूर्ण बाप्पा पाहायला भेटणार. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. मरून कलरमध्ये पितांबर आणि शेला पाहायला भेटणार आहे. क्रॉस कैची बाप्पा बोलतात. आणि हा क्रॉस कैची बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मस्त असं ब्रॉश मारला आहे 3 मोर पंखांचा. काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. आणि इकडं तुम्हाला बाप्पानाम पाहायला भेटणार आहे. हिऱ्यांनी मस्त सजवलं आहे. आणि हा क्रॉस कैची बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. मंडळी हा क्रॉस कैची बाप्पा असणार आहे. हा तुम्हाला 2 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. मँगो कलरमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे. आणि शेला पाहू शकता,
मोत्यांनी मस्त असं सजवलं आहे. मोत्यांची माल पाहायला भेटणार आहे आणि युनिकनेस असणार आहे. टोपीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ही बघा काहीतरी युनिकनेस असणार आहे आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि हा फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटी असणार आहे. असं नसतं झालेला बाप्पा असणार आहे. हा बघा यशवंत बाप्पा असणार आहे. पिस्ता कलरमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे. डिझाईन असणार आहे. किनार तुम्हाला पिंक कलरची पाहायला भेटणार आहे, चौरंग टाईपमध्ये. आणि शेला तुम्हाला बघा पाहू शकता पिस्ता कलर असणार आहे नेटमध्ये. आणि ब्रॉच पाहू शकता म्हणजे हिऱ्यांनी वगैरे सजवलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. फेटा डबल कलरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा. आणि हा फुल बाप्पा तुम्हाला 2 ते 2.25 फुटी असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. सेम पितांबर तुम्हाला पिस्ता कलर पाहायला भेटणार आहे. सिंह पाहायला भेटणार आहे. तिकडच्या साईडला सिंहासन असणार आहे बाप्पाचं सिंहाच्या रूपामध्ये. आणि शेला पाहू शकता. शेल्यावर मस्त असं मोरपंखी टाईपमध्ये तुम्हाला डिझाईन पाहायला भेटणार आहे. हिऱ्यांनी मस्त सजवलं आहे बाप्पाला. आणि इकडं पाहू शकता वन टाईप झूल वगैरे मारलेला आहे. बाप्पानाम पाहू शकता. मुकुट पण काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. आणि हा फुल बाप्पा तुम्हाला 2 ते 2.25 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. हा बघा हा असा बाप्पा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे बाप्पा विठ्ठल रूप अवतारामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. 2 ते 2.25 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. बाप्पानाम पाहू शकता. विठ्ठल बाप्पानाम पाहायला भेटणार आहे. आणि मुकुटावर 2 मासे असणार आहे. मुकुट मस्त सजवलं आहे हिऱ्याने आणि बाप्पाला हिऱ्याने सजवलं आहे. तुम्हाला शेला आणि पितांबर दोन्ही मॅचिंग असणार आहे. व्हाईटिश असणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे. आणि पूर्ण हा बाप्पा तुम्हाला 2 फुटापर्यंत पाहायला भेटणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. पितांबर तुम्हाला पिंकिश टाईपमध्ये असणार आहे. आणि शेला पण नेटमध्ये पिंकिश टाईपमध्ये आणि गोल्डन डिझाईन असणार आहे. हिऱ्याने मस्त असं बाप्पाला सजवलं आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पण मस्त असं सजवलेलं आहे मोरपंखाने. अकल मारलेला आहे मोरपंखांचा. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला 2 फुटी पाहायला भेटणार आहे. आणि सिंह असणार आहे. सिंहासनाचं असणार आहे. सिंहासनावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. काहीतरी युनिक असणार आहे. सर्कलवाली गादी पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर तुम्हाला व्हाईटिश असणार आहे. आणि पाहू शकता ब्रॉच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि शेला तुम्हाला पिस्ता कलर नेटमध्ये पाहायला भेटणार आहे. पिस्ता थीम असणार आहे. ही बघा पाहू शकता. डायमंड जास्त पिस्ता कलरचे तुम्हाला यूज केलेले पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम असं असणार आहे. फेटा मस्त असं सजवलं आहे बाप्पाचा पाहू शकता तुम्ही. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा 2 ते 2.25 फुटी असणार आहे. हा बाप्पा 2 ते 2.5 फूट बाप्पा असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. अजून एक बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता. काहीतरी युनिक कलर असणार आहे. डार्क ब्लूइश कलरची डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि हे बघा फ्लॉवर्स टाईपमध्ये तुम्हाला पिंक कलरमध्ये पाहायला भेटणार आहे. शेला आणि पितांबर दोन्ही मॅचिंग असणार आहे. सप्तरंगी हिरे यूज केलेले आहेत पाहू शकता तुम्ही. आणि बाप्पानाम पाहू शकता. फेटा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे. मॉडेल नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा तुम्हाला रेडिश कलरमध्ये वेल्वेटमध्ये पितांबर पाहायला भेटणार आहे. आणि शेला पण मॅचिंग असणार आहे. आणि डायमंडने मस्त सजवलं आहे. बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. आणि हिरे लावलेले आहेत मुकुटाला. आणि पूर्ण बाप्पा हा 2 फुटी असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. म्हणजे नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. चौरंगावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर तुम्हाला पिंकिश टाईपमध्ये असणार आहे. लाईट पिंकिश तुम्हाला पाहायला भेटणार आहे. किनार तुम्हाला व्हाईटिशमध्ये डिझाईन असणार आहे. शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. आणि ब्रॉच पाहू शकता. ब्रॉच तुम्हाला कलरफुल टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम असं पाहायला भेटणार आहे. आणि फेटा मस्त सजवलेला आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 2 फुटामध्ये असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे पाहू शकता तुम्ही. ऑरेंज कलर ड्युअल टोनमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे. आणि वेल्वेटमध्ये शेला पाहायला भेटणार आहे. हिरे मस्त कलरफुल मारलेले आहेत. हे बघा ब्रॉच वगैरे मस्त बनवलेला आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता. मुकुट पण मस्त सजवलं आहे. अर्ध वर्तुळाकार तुम्हाला मोरपंख पाहायला भेटणार आहे मुकुटाला. आणि फुल बाप्पा तुम्हाला 2.25 ते 1.5 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. हा असं असणार आहे बाप्पा. तर मंडळी आलेलो दादाकडे जाणून घेऊया काय असणार आहे नाव कला केंद्राचं. आणि पाहूया दादाचं नाव. दादा नाव काय आपलं? नमस्कार, माझं नाव संदेश गोरखनाथ घरत आणि माझ्या शाळेचं नाव आहे श्रद्धा आर्ट तन्मय कला केंद्र जोहे. ओके. आणि आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती पाहायला भेटणार आहे? आपल्याकडे 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत मूर्त्या बनवतो आपण. ओके. फक्त पीओपी असणार आहे की शाडू मातीची सुद्धा बनवतो. शाडू माती पण भेटणार आहे. ओके. आणि किती वर्षापासून चालू आहे आपला कला केंद्र? जवळजवळ 27 वर्षापासून. ओके. आणि यंदाचे आपल्याकडे ट्रेंडिंग गणपती किती असणार आहे तरी? यंदाचे ट्रेंडिंग म्हणजे आतापासून काम चालू आहे. हा फक्त आपला काय डिस्प्लेसाठी हे आहे. आणि वर्कशॉप मागे आहे. तर वर्कशॉपमध्ये तुम्हाला बऱ्याचशा नवीन वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळतील. ओके. ॲड्रेस काय असणार आहे इथला? जोहे मुक्काम पोस्ट जोहे, बँक ऑफ बडोद्याच्या बाजूला.
ओके. आणि अजून एक विचारायचं आहे, आपली होलसेल आहे का रिटेल पण असणार आहे? रिटेल पण करतो आणि होलसेल. मोस्टली रिटेल जास्त असतात, कारण माझ्याकडे जवळजवळ 600 ते 700 घरगुती मूर्त्या असतात. आणि हे सगळे सजावटीच्या मूर्त्या बघताय तुम्ही, हे सगळ्या घरगुतीच मूर्त्या असतात. ओके ओके दादा, धन्यवाद. मंडळी पाहू शकता, तुम्हाला शाडूचे पण गणपती पाहायला भेटणार आहे. हे बघा भरपूर असणार आहेत. मी डायरेक्टली दाखवण्याचा प्रयत्न करते. ॲक्च्युली पेपर आहे त्याच्यामुळे थोडंसं ब्लरी टाईप वाटेल. हे बघा, हे तुम्हाला सर्व शाडूमध्ये पाहायला भेटणार आहे. 1 फुटामध्ये असणार आहे, खाली पण असणार आहे. हे बघा, सर्व हे तुम्हाला शाडूची मूर्ती असणार आहे, 1 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. मंडळी फायनली व्हिडिओ झालेली आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.